नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या राशींचे 2026 चे वार्षिक राशिक भविष्य बघत आहोत। वार्षिक राशी भविष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या राशीचं वार्षिक राशी भविष्य बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी मेष रास असेल, कुंभ रास असेल, त्याचबरोबर अजून 1-2 राशींचे भविष्य आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहे। नक्कीच तुमची रास कोणती आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या राशीचं राशी भविष्य जाणून घ्या, किंवा तुमच्या राशीचं भविष्य आपल्या चॅनलवर पोस्ट केलेलं नसेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुमची रास सांगा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ त्याच राशीवर आपण बनवूया। चला तर मग आज आपण मिथुन राशीच्या 2026 च्या राशी भविष्याबद्दल बोलणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। वेगवेगळ्या राशीच्या वेगवेगळ्या भविष्याबद्दल त्याचबरोबर अचानक येणाऱ्या धनलाभाबद्दल सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। आणि बरोबर दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो, तो बघायला देखील विसरू नका। 2026 हे वर्ष मिथुन राशीसाठी गती, बदल, नवीन अध्याय आणि अचानक मिळणाऱ्या संधीचं वर्ष ठरणार आहे। तुमच्या मनामध्ये विचारांचं फुलपाखरू सतत उडत असतील। वर्षभर नवीन शक्यता, नवे प्रोजेक्ट, नवीन लोक तुमच्या जीवनामध्ये येतील। कधी कधी हे वर्ष वाऱ्यासारखं वेगवान वाटेल, पण योग्य वेळ साधताच तुम्हाला मोठा फायदा देखील होणार आहे। सगळ्यात पहिले जाणून घेऊया करिअरमध्ये म्हणजेच नोकरीबद्दल। तर नवीन जानेवारी ते एप्रिल 2026च्या जानेवारी ते एप्रिलमध्ये नवीन जबाबदारी असेल, नवीन रोल असेल किंवा कामामध्ये मोठा बदल होणार आहे। जुन्या प्रोजेक्टचे फळ तुम्हाला अचानक मिळतील। ऑफिसमध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल हे सुपर पॉवरफुल ठरणार आहे। बदल हवा असेल तर ट्रान्सफर किंवा नवीन कंपनीची संधी देखील मिळणार आहे। त्याचबरोबर मे ते सप्टेंबरमध्ये प्रमोशन, पगारवाढ किंवा कौशल्य वाढवणारे कोर्स फायदेशीर ठरतील। स्वतःचा बिझनेस असणाऱ्यांसाठी हा काळ तर जोरदार ठरणार आहे। त्याचबरोबर ईमेल्स असतील, कागदपत्र असतील, यामध्ये चुका करणं टाळा। ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये थोडंसं तणावाचं वातावरण असेल, पण परिणाम मात्र चांगले होतील। टीम लीडर असेल किंवा मेंटरची भूमिका तुम्हाला मिळू शकते। विदेशामध्ये किंवा दूरच्या शहरामध्ये कामाची संधी देखील मिळू शकते। सारांश काय आहे, 2026 हे करिअर वाढीचं वर्ष आहे। जो बदल घडेल तो तुम्हाला नक्कीच वर घेऊन जाणार आहे। यानंतर पुढे बघूया 2026 मध्ये तुमचं प्रेम असेल, रिलेशनशिपमध्ये काय घडणार आहे। सगळ्यात पहिले सिंगल लोकांसाठी एप्रिल, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये तुमच्या जीवनामध्ये एक खास व्यक्ती येणार आहे। ओळखीमधून मैत्री आणि मैत्री प्रेमामध्ये देखील बदलू शकते। यानंतर आहे रिलेशनशिपमध्ये असणारे 2026 मध्ये संवाद अधिक मजबूत होईल। जोडीदाराच्या करिअरमुळे काही बदल होतील, पण ते दोघांसाठी चांगले असतील। प्रवास किंवा छोट्या ट्रिपमुळे तुमच्या नात्यामध्ये चैतन्य येणार आहे। यानंतर आहे ते म्हणजे विवाहित लोकांसाठी, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, घरामध्ये नवीन प्लॅनिंग होईल। म्हणजेच घर घेऊ शकता, कार किंवा तुमच्या मुलांसंबंधित काहीतरी घडून येईल। जून ऑगस्ट काळामध्ये थोडेसे गैरसमज होऊ शकतात, पण संवाद चालू ठेवला तर सगळं मात्र ठीक होईल। यानंतर पुढचं आहे ते म्हणजे 2026 मध्ये तुमच्या आयुष्यामधील आर्थिक स्थिती कशी राहणार आहे। जे वाढेल ते काय असेल, साईड इन्कम, फ्रीलान्सिंग किंवा पार्ट टाईमचे काम, गुंतवणूक आणि सेविंग, बिझनेसच्या कमाईमध्ये वाढ होणार आहे। आता काही गोष्टींकडे म्हणजे लक्ष द्यायची गरज आहे, ते म्हणजे मार्च ते मेच्या काळामध्ये अनावश्यक खर्च टाळायचा आहे। कोणालाही पैसे उधार देताना काळजी घ्या, विचारपूर्वक निर्णय घ्या, किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, ऑनलाईन खर्च यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे। आता मोठा आर्थिक लाभ कधी होईल तर ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान गुंतवणूक, मालमत्ता किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। आता बघूया की 2026 मध्ये मिथुन राशीच्या
मित्रमैत्रिणींनी काय उपाय करायचे आहे. रोज करण्यासाठी उपाय सांगते. सगळ्यात पहिले, बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता आणि हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम ब्राम ब्रीम ब्रह्म सम बुधाय नमः. बुध ग्रहाचा हा मंत्र आहे जो तुम्हाला बुधवारी 108 वेळेस म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला रोज पाणी घालायला विसरू नका. जर तुम्हाला तुमचं करिअर चांगलं बनवायचं आहे 2026 मध्ये, तर बुधवारी तुम्हाला गणपतीला दुर्वा अर्पण करायचा आहे आणि तुम्ही जिथे काम करताय तिथे तुम्हाला एक आपण म्हणतो ना की असं हसरा चेहरा, असं काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी देणारं मग तुम्ही तुमच्या राशीनुसार जो क्रिस्टल आहे तो क्रिस्टल पण वापरू शकता. त्याचबरोबर पैशासाठी बघा, तुम्हाला तुमच्या पर्समध्ये एक छोटंसं चांदीचं नाणं ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला बुधवारी किंवा शुक्रवारीच नवीन गुंतवणूक करायची आहे. यानंतर प्रेमासाठी बेडरूममध्ये गुलाबी किंवा हलक्या निळ्या रंगाचा एक छोटासा डेकोरचा आयटम ठेवा, जेणेकरून तुमच्या नात्यामधील जे काही प्रेम आहे ते टिकून राहील. आता बघूया 2026 मध्ये मिथुन राशीसाठी शुभ रंग कोणता असणार आहे. तर तुमच्यासाठी शुभ रंग असणार आहे तो म्हणजे हिरवा. हा रंग तुम्हाला शांतता, यश आणि संवादातील स्पष्टता आणि आर्थिक वाढ देखील देणार आहे. त्याचबरोबर आता बघूया 2026 मध्ये मिथुन राशीचा भाग्यांक काय असणार आहे. तो आहे 5 आणि 23. हे अंक तुमच्यासाठी वर्षभर संधी आणि प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे. त्याचबरोबर बघा, आपण सगळे प्रयत्न करत असतो, पण प्रत्येक वेळेस प्रयत्नाला नशिबाची योग्य ती साथ मिळतेच असं नाहीये. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार क्रिस्टल हवा असेल तर नक्कीच तुम्ही तो घ्या, कारण क्रिस्टलने तुम्ही जे काही प्रयत्न करताय त्याचं योग्य ते फळ मिळतं. आणि जर तुम्ही तुमच्या राशीनुसार क्रिस्टल वापरला तर नक्कीच त्याचं हे फळ खूप लवकर मिळतं आणि एक तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी कायम राहते. तर बघा, मिथुन राशीच्या लोकांसाठी, मग स्त्री असेल पुरुष असेल, त्यांच्यासाठी ग्रीन ॲव्हेंचुरियन हा क्रिस्टल उत्तम आहे. जर तुम्हाला ग्रीन ॲव्हेंचुरियन ज्यांची रास मिथुन आहे त्यांना घ्यायचा असेल तर तो आपल्याकडे अवेलेबल आहे. त्या राशीचं ब्रेसलेट आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला बघा स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल, त्यावर जा, मेसेज करा, तुमची रास सांगा. फक्तच मिथुन राशीचे नाही तर वेगवेगळ्या राशींचे वेगवेगळे क्रिस्टल आपल्याकडे आहे, ते तुम्हाला ब्रेसलेट स्वरूपात मिळेल. त्याचबरोबर ते क्रिस्टल तुम्हाला सिद्ध करून मिळेल, जेणेकरून तुमच्या राशीसाठी आणि तुमच्यासाठी त्याचा भरपूर असा तुम्हाला फायदा होईल. चला तर मग तुम्हाला मिथुन राशीचे 2026चे राशी भविष्य कसे वाटले कमेंटद्वारे सांगा. त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या राशीचे राशी भविष्य जाणून घ्यायचंय हेही कमेंटमध्ये सांगा. आणि क्रिस्टल ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावर मेसेज करा. लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर राशीच्या राशी भविष्यासोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.